की आणखीन असे कोणत्या पिकाच्या बद्दल काय असा जाणवण्या इतका मोठं परिवर्तन किंवा परिणाम एआयच्या मुळे झालेला आहे? केळी पिकाचा उदाहरण आपण घेतलं तर 50 मेट्रिक टन पर्यंत आपल्याला केळीचं उत्पादन अचीव झालेलं आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर तूर, जी आपल्या विद्यापीठाची राज्य सरकारचे जे 4 विद्यापीठ आहेत त्यांनी तयार केलेली जात आहे गोदावरी म्हणून. आणि या तुरीचं पीक जेव्हा यावर घेतलं तेव्हा आपण 20 क्विंटल आपण त्या तुरीला पर एकर इल्ड घेऊ शकलो. हे जनरली किती येते? 10 ते 12 क्विंटल. याच्या माध्यमातून पिकांची वाढ मर्यादित ठेवता येते का? म्हणजे आता ऊस 10-12 महिन्यात झाला की झेंडे फुटतात आणि वजन कमी होतं. कारखान्यात अतिरिक्त ऊस झाला की कारखान्यात ऊस पाठवणं शक्य होत नाही. बरोबर. मग ते 12व्या महिन्यात जेवढी वाढ झाली किंवा 10व्या महिन्यात जेवढी वाढ झाली तेवढीच ठेवता येते का त्याची? हां, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण आता आपण बघितलं तर ठराविक कालावधीनंतर अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता तसं यील्ड कमी होत गेला. त्याच्यामागे एकच रहस्य आहे की पाण्याचा वापर त्या स्टेजला कमी करणं. पाण्याचा वापर कमी केला तर आणि खत फॉस्फरसचा इंटेक वाढवला आणि पोटॅशचा इंटेक वाढवला, नायट्रोजन कमी केला तर कुठल्याही ऊसाला, आपल्या सहभागी शेतकऱ्यांमध्ये एकाही ऊसाला तुरा आलेला नाही. अशा पद्धतीचं आपलं रेकॉर्ड आहे. बाकी परिसरातील बऱ्याच 60 ते 70% शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर तुरे आलेले ऊस आपण पाहिले. परंतु यावर आधारित प्लॉट जो केलेत त्यांना तुरे आले नाहीत. 12व्या महिन्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं साखर उतारा आणि चांगलं वजन आपण अचीव करू शकलो. सर, खरं तर हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हे फार खर्चिक वाटतंय. तर शेतकऱ्यांनी कसा संपर्क साधायचा आणि ह्याला जर समजा एकरी करायचं असेल किंवा हेक्टरी करायचं असेल तर शेतकऱ्याला साधारणपणे किती खर्च येईल आणि कशा पद्धतीने संपर्क केला गेला पाहिजे? प्रति हेक्टर ह्याला 25,000 रुपये खर्च आहे. हा जो खर्च आहे त्याच्यातील 18,500 रुपये वसंतदादा शुगरकेन इन्स्टिट्यूट हे जे IoT टूल्स आहेत, हार्डवेअर आहे त्याच्यासाठी देतं आणि 6,500 रुपये आपल्याला शुगरकेन इंडस्ट्रीमार्फत सपोर्ट आपण विनंती केली होती. त्या शुगरकेन इंडस्ट्री नी पुढाकार घेतला आहे आणि त्यांच्या जो विविध योजना आहेत कारखान्यांच्या, त्या योजनेतून तो निधी उपलब्ध केलेला आहे आणि त्या योजनेचा लाभ आता शेतकरी घेतात आहेत. त्यामुळं प्रति हेक्टरी 25,000 कॉस्ट ही जी आहे ही प्रायोगिक तत्वावर आहे. नाही, पण ते एकदा 25,000 खर्च केलं की ते किती वर्ष टिकतं? खूप चांगला प्रश्न आपण विचारला. ह्या सगळ्या वेदर स्टेशन आणि IoT सेन्सरची लाईफ आहे 6 वर्ष. त्यामुळे एकदा खर्च केला की पुन्हा त्याला खर्च येणार नाही. 6 वर्ष त्याला 25,000 दरवर्षी खर्च करायची आवश्यकता राहणार नाही. आपल्याला नंतर खर्च जो येणार आहे तो फक्त ते क्रॉपची हेल्थ आणि क्रॉपचे सगळं AI टेक्नॉलॉजी मॉनिटर करायला तो प्रति एकर 4,000 रुपये खर्च येणार आहे. नाही, पण त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की ज्या किडी माहिती आहेत हो त्याच्याच बद्दलचं माहिती याच्यातून मिळेल. म्हणजे ह्याला चकवणारे नवीन जसे आजार येतात हो तसे नवीन किडी, नवीन रोग असेही येऊ शकतात आणि त्यामध्ये ते याला चकवू शकतात. हो हो हा झाला एक भाग. दुसरं, हल्ली ते हॅकिंग वगैरेची खूप भानगड आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये ह्यांचंही हॅकिंग होऊ शकतं ना. समजा एखादा विघ्न संतोषी माणूस तो जर समजा मला बरं आपल्या शेजारच्याचं बघवत नसेल तर तो तुमच्या सिस्टीम पण हॅक करू शकेल ना. सिस्टीम हॅक नाही करणार, कारण त्यांचा जो डेटा आपल्या सिस्टीमला येणार आहे त्याच्यासाठी आपण मायक्रोसॉफ्टशी करार केला आणि तो कराराअंतर्गत हा डेटा जो पूल केला जातो म्हणजे इन केला जातो ॲझूर प्लॅटफॉर्मवर, त्याचं एक मेकॅनिझम आहे आणि तो सोर्स कोड आणि मेकॅनिझम आपण कुणाला शेअर नाही करत. पण असं आहे की जे हॅकर्स आहेत तर हॅकर्स तुम्हाला तुमचे सिस्टीम हॅक करून उद्या असंही होऊ शकेल की तुमच्या पिकाला पाण्याची गरज नाही आहे पण तो तुम्हाला खोटा भेद देईल की अरे याचं पाणी वाढवा, पाणी घाला, पाण्याची गरज आहे. तो असं हॅक करून कोणीतरी असं करेल की याला ही आता काय हे म्हणजे हे फवारा ते फवारा ज्याची गरज नाहीये. म्हणजे हे भविष्यातल्या शेतीचा विचार करताना बरोबर भविष्यामधले या प्रकारचे पण धोके संभवू शकतात. बरोबर आहे. पण ह्याच्यासाठी आम्ही काय केलंय की प्रत्येक टेक्नॉलॉजीला म्हणजे 5 पॅरामीटर आम्ही घेतलेले आहेत. सॅटेलाइट आहे, IoT आहे, वेदर स्टेशन आहे, ड्रोन आहे आणि AR/VR म्हणून आहे, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी. ह्या सगळ्या तंत्रज्ञानाची जोड देतो
म्हणजे कुठल्याही सिस्टीममधून एक रेकमेंडेशन आलं, एक शिफारस आली तर ती आम्ही आपल्या कृषक ॲपवर पण ती दिसेल. तर एका वेळेस 3-4 शिफारसी येतात आणि त्या आपल्या सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टकडून ॲनालिसिस होतात. त्यामुळे एखादी सिस्टीम हॅक झाली तरी दुसऱ्या सिस्टीम